अजूनही पावसाचा अलर्ट असले गंभीर परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते। यासाठी सैन्याच्या तुकडीला सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संदेश दिलेला आहे व पुढील काही तासांमध्ये ही सुद्धा तुकडी ही घटनास्थळी पोहोचणार आहे। सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की जी लोक गावामध्ये अडकलेली आहेत त्यांना तात्काळ गावातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी त्यांना स्थलांतरित करण्याचं काम हे आम्ही आता हाती घेतलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांसहित सर्वच अधिकारी आणि आम्ही या परिस्थितीवरती आम्ही नजर ठेवून आहोत। या नागरिकांना बचाव कार्य सुरू आहे। 3-4 नागरिक बेपत्ता असल्याची सुद्धा खबर आता नुकतीच प्राप्त झालेली आहे। यामध्ये हसनाबादील 3 नागरिक महिला बेपत्ता आहेत अशी बातमी आलेली आहे। त्यांचा सुद्धा शोध घेणं सुरू आहे।